नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TY.BCom, प्रकरण 3, भांडवलीकरण आणि भांडवल संरचना याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये भांडवलीकरणावर परिणाम करणारे घटक, यामध्ये खर्च सिद्धांत, मिळकत सिद्धांत, योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण या सिद्धांताचा आपण अभ्यास केला. तसेच भांडवलीकरणातील ज्या संकल्पना आहे त्याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. यामध्ये पहिली संकल्पना आहे अधिभांडवलीकरण. या संकल्पनेवरून पुष्कळदा असा गैरसमज होतो की जादा भांडवल उपलब्ध होण्यासाठी किंवा जादा भांडवल उपलब्ध होण्यासारखी स्थिती संस्थेत आहे किंवा जास्त भांडवल संस्थेत उपलब्ध आहे. प्रत्यक्षात मात्र याचा अर्थ असा होत नाही. भांडवलाची सहजरित्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता असा देखील याचा अर्थ होत नाही. प्रत्यक्षात कंपनीने जेवढे भांडवल विक्रीस काढावयास पाहिजे त्यापेक्षा अधिक भांडवल कंपनीस विक्रीस काढते. बघा, अधिभांडवलीकरण या संकल्पनेचा एकदम सोपा अर्थ की अधिभांडवलीकरण याचा अर्थ कंपनीकडे खूप जास्त भांडवल आहे किंवा मोठ्या प्रमाणावर पैसा आहे असा अजिबात होत नाही. तर अधिभांडवलीकरण याचा अर्थ प्रत्यक्षात कंपनीनं जेवढे भांडवल विक्रीस काढावयास पाहिजे त्यापेक्षा अधिक भांडवल कंपनी विक्रीस काढते. हे अधिभांडवलीकरण या संकल्पनेतून सूचित होतं. आता प्रमाणापेक्षा जास्त भांडवल विकायला काढल्यामुळे काय होतं? कंपनीला जो नफा होतो, बरोबर, अधिभांडवलीकरण या संकल्पनेमध्ये कंपनीला नफा होतो कारण की प्रमाणापेक्षा त्यांनी भांडवल जास्त विक्रीस काढलेलं असतं आणि पैसा आला की, जसं आपण म्हणतो की पैसा आला की वेड्यालाही ज्ञान येतं, तसाच हा प्रकार आहे. यामुळे काय होतं? कंपनीला नफा मिळतो, परंतु नफ्याचा दर जो आहे हा भांडवलाच्या मानाने कमी असतो. कारण भागांवर जो लाभ द्यायचा असतो त्याचा दर कमी होऊन जातो, कारण की शेअर होल्डरची संख्या वाढलेली असते. त्यामुळे भागांचं दर्शनी मूल्य सुद्धा कमी होतं. ही संस्था सापेक्ष परिस्थितीची सापेक्ष संकल्पना या ठिकाणी आपण भागांच्या दर्शनी मूल्याच्या बाबतीत बघितली. त्याचाच अर्थ कंपनीला आपला निधीचा वापर करताना पुरेसा मोबदला मिळत नाही. कारण की जर आपल्याकडे जर याचं साधं नामवंत उदाहरण, आता सपोज दिवाळीचा सण होता आणि माझा सपोज दिवाळीचा खर्च मी 5,000 रुपये निश्चित केलेला आहे की 5,000च्या वरती मला खर्चच करायचा नाही, माझ्याकडे ते पैसेच उपलब्ध नाही. तर मी या वस्तू 5,000 मधून जेव्हा काही मी परचेसिंग करणार आहे तेव्हा प्रत्येक रकमेची ज्यावेळेस मी काही वस्तू खरेदी करणार आहे तेव्हा तिच्यापासून मिळणारा जो मला फायदा आहे किंवा जो मला त्या वस्तूपासून जो उपभोग आहे तो जास्तीत जास्त मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. याच्या विरुद्ध माझा खर्च 5,000 आहे आणि माझ्याकडे 8,000 रुपये जर आले तर साहजिकच माझा हात ढिल्ला होईल. मग मी 500 रुपयाचं शर्ट ऐवजी 800 रुपयाचं शर्ट विकत घेईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा परिणाम काय झाला का माझ्याकडे पैसा जास्त असल्यामुळे माझी मिळणारी जी मिळकत आहे त्या शर्ट पासून ही कमी झाली, कारण मी विचार नाही केला पैसा खूप उपलब्ध आहे म्हणून. म्हणजे याचा परिणाम सेम कंपनीकडे भांडवल जास्त असल्यामुळे त्याच्यापासून मिळणारी उत्पादकतेकडे कमी लक्ष दिलं जातं
नफा मिळतो परंतु त्याचा दर कमी असतो, कारण की लाभांश जो वाटावा लागतो, लाभांशाचा दर जास्त भागधारक वाढल्यामुळं त्यांना लाभांश कमी मिळतो. याच पद्धतीनं लाभांश कमी मिळाल्यामुळे त्या भागांचं बाजार मूल्य देखील कमी होतं, तेव्हा त्याला अधिभांडवलीकरण असं म्हटलं जातं. एका लेखकाचं मत या ठिकाणी दिलेलं आहे. गस्टनबर्ग नावाचे लेखक आहे. भांडवलाचे अधिकीकरण म्हणजे भागांची नोंदवहीतील मूल्य ही वास्तव मूल्यापेक्षा जास्त असणं. म्हणजे भागाची नोंदवहीची जी मूल्ये जी आहेत, बरोबर की पुस्तकी मूल्य जास्त असतात, वास्तव मूल्य कमी असतं. याची चर्चा आपण आताच केली. म्हणजे जेव्हा परचेस केलेलं असतं भाग, तेव्हा त्याची किंमत 100 रुपये असते, परंतु अति भाग कंपनीने खरेदी केल्यामुळे लाभांशाचा दर कमी झाल्यामुळे 100 पायचे शेअर 90 रुपयाला येतो, त्याला म्हणतात वास्तव मूल्य. भांडवल अधिकीकरण म्हणजे कंपनी अशा पातळीवर अथवा स्थितीत पोहोचलेली असते की तिला पुष्कळ वर्ष सातत्याने चांगल्या प्रकारे मोबदला मिळवता येत नाही. याचाच परिणाम कंपनी जी आहे या कंपनीला सातत्याने चांगला मोबदला मिळवता येत नाही. भांडवलीकरण, अधिभांडवलीकरण ही संकल्पना जी आहे, 2च वाक्यांमधून पुन्हा एकदा लक्षात घ्या. अधिभांडवलीकरण याचा अर्थ कंपनीच्या गरजेपेक्षा जास्त भाग विकून मिळवलेले भांडवल किंवा कंपनीकडे तिच्या गरजेपेक्षा उपलब्ध असलेले जादा भांडवल म्हणजे अधिभांडवलीकरण. अजून दुसरी कन्सेप्ट याच्यातलीच, जेव्हा कंपनीला तिच्या नफ्याच्या दरापेक्षा जो काही दर त्यांनी ठरवलेला आहे तेव्हा कमी नफा होतो, तेव्हा त्याला अधिभांडवलीकरण असे म्हणतात. म्हणजे कंपनीच्या नफ्याच्या दरापेक्षा कमी प्रमाणात नफा होणं याला अधिभांडवलीकरण असे म्हणतात. पुढची संकल्पना आहे कमी किंवा न्यून भांडवलीकरण. अल्प किंवा न्यून भांडवलीकरण ही अधिभांडवलीकरणाच्या अगदी विरुद्ध स्थिती आहे. न्यून भांडवलीकरण म्हणजे भांडवलाचा अपुरा पुरवठा किंवा भांडवलाचा तुटवडा नव्हे. जेव्हा कंपनीला सातत्याने बरीच वर्ष वाजवीपेक्षा मोठ्या प्रमाणात नफा मिळतो त्यावेळेस हळूहळू अल्प भांडवलीकरणाची लक्षणं दिसू लागतात. या परिस्थितीत प्रमुख लक्षणे म्हणजे भागांची भागबाजारातील किंमत पुस्तकी किमतीपेक्षा वाढते. अधिभांडवलीकरणामध्ये काय झालं, कंपनीकडे जास्त भांडवल होतं. न्यून भांडवलीकरणामध्ये याच्या विरुद्ध कंपनीला जेवढं जे भांडवल आहे हे थोडक्यामध्ये असं म्हणता येईल, न्यून भांडवलीकरण याचा अर्थ की भांडवलाचा तुटवडा नाही, पण कंपनीला जो दरवर्षी जो नफा जो होतो हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिळतो. आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. अल्प भांडवलीकरणामध्ये मी काय सांगितलं की नफ्याचा दर, अधिभांडवलीकरणामध्ये नफ्याचा दर हा कमी असतो. कमी भांडवलीकरणामध्ये कंपनीचा नफ्याचा दर बऱ्याच दिवसापासून सातत्याने वाढत असतो. यामुळे काय होतं, मग कंपनीच्या भागांचं जे मूल्य जे आहे हे पुस्तकी मूल्यापेक्षा वाढलेलं असतं. याला आपण कमी किंवा न्यून भांडवलीकरण असं आपण म्हणतो. या परिस्थितीमध्ये मग भागबाजारामध्ये जे भागबाजार जे आहे या भागबाजाराची भागांची जी किंमत आहे ही भागांच्या पुस्तकी मूल्यापेक्षा जास्त असते. आता अल्प भांडवलीकरण किंवा ज्याला आपण न्यून भांडवलीकरण जे म्हणतो, म्हणजे अशी परिस्थितीमध्ये की ज्यामध्ये कंपनीच्या हिशोब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीच्या मालमत्तेचं मूल्य अधिक असतं. म्हणजे हिशोब पुस्तकात जेवढं मूल्य दाखवलेलं आहे त्याच्यापेक्षा त्याचं मूल्य अधिक असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कंपनीच्या मालमत्तेची किंमत जास्त असते, मात्र त्याचं जे योग्य मूल्यमापन जे आहे
हे कंपनीच्या हिशोब पुस्तकात नोंदवलेलं नसतं. अल्प भांडवलीकरण हे गुंतवणुकीचा उत्तम आणि परिणामकारक वापर याच्याशी निगडित असतं. या संकल्पनेप्रमाणे प्रत्यक्ष भांडवलीकरण हे संस्थेच्या कंपनीच्या उत्पन्न प्राप्तीच्या क्षमतेच्या प्रमाणात असत नाही. या परिस्थितीत कंपनीचे उत्पन्न प्राप्तीसाठी काढलेले अनुमान हे प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या उत्पन्नाच्या मानाने कमी असतात. म्हणजे जे काही तुम्हाला जो काही नफा मिळतोय त्याचं जे प्राप्त जे अनुमान आहे हे प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाच्या मानाने कमी असतात. उत्पन्न प्राप्तीचं कमी अनुमानित प्रमाण हे या संकल्पनेचं प्रमुख वैशिष्ट्य समजलं जातं. या संस्थेची भांडवल योजना कमी मोबदल्याच्या प्रमाणात आधारित असते. काही वेळा कंपनीला मिळणारे अतिरिक्त स्वरूपाचे उत्पन्न हा बाजारपेठेतील अनपेक्षित अशा स्वरूपाच्या अनुकूल परिस्थितीचा परिणाम असतो. यामुळे कंपनीच्या मालमत्तेचं किंवा मत्तेचं मूल्य प्रत्यक्ष मूल्यापेक्षा सुधारलेलं दिसतं. कधीकधी अल्प भांडवलीकरण आणि भांडवलीकरणाची कमतरता या दोन्ही संकल्पना एकाच मापात मोजल्या जातात. वास्तविक पाहता या दोन्ही संकल्पनेमध्ये जो खूप फरक आहे हा आता आपण बघितला. अल्प भांडवलीकरण म्हणजे भांडवलाची कमतरता नाही. यामध्ये कंपनीचे नफा मिळवण्याचं प्रमाण अधिक असतं. त्याचप्रमाणे कंपनीच्या त्यांच्या नफ्याची जी काही पुनर्गुंतवणूक करतात वास्तविक मूल्यापेक्षा मालमत्तेचं जे मूल्य जे आहे यामध्ये कमी दाखवलं जातं आणि कंपनीचा दैनंदिन कारभार व्यवस्थित चालवण्याच्या दृष्टीने पुरेशा निधीची देखील उपलब्धता असते. अल्प भांडवलीकरणाची एक व्याख्या देखील दिलेली आहे. अल्प भांडवलीकरण म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये कंपनीच्या हिशोब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीच्या मालमत्तेचं मूल्य अधिक असतं. म्हणजे कंपनीच्या मालमत्तेची किंमत जास्त असते परंतु त्याचे योग्य मूल्यमापन कंपनीच्या हिशोब पुस्तकात नोंदवलेलं नसतं. आता कमी भांडवलीकरण ज्याला आपण न्यून भांडवलीकरण जे आपण म्हणतो या न्यून भांडवलीकरणाची कारणं. पहिलं कारण उत्पन्नाबाबत निराशाजनक अनुमान. कंपनीच्या आर्थिक योजना तयार करताना केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काही अनुमान केले जातात. मात्र प्रत्यक्षात या अनुभवापेक्षा उत्पन्नाची पातळी खूप खाली राहते. त्यामुळे कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. म्हणजे कंपनीची आर्थिक योजना तयार केल्यानंतर गुंतवणुकीच्या बाबत जे काही मिळणारं जे उत्पन्न जे आहे याबाबत जो अंदाज लावला जातो प्रत्यक्षात ह्या अंदाजापेक्षा उत्पन्नाची पातळी खूप कमी राहते आणि त्यामुळे कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. दुसरं कारण उच्च प्रतीची कार्यक्षमता. कंपनी बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी सतत चढाओढ करतात. ही चढाओढ कार्यक्षमतेची असते. प्रत्येक कंपनी आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत असते. त्यामुळे कंपनीचे उत्पन्न वाढते व कंपनी लाभांशाचे वाटप चांगल्या दराने करते. अंतिमतः कंपनीच्या मालमत्तेचं वास्तव मूल्य हे पुस्तकी मूल्यापेक्षा अधिक प्रमाणात आहे असं दिसून येतं. म्हणजे उच्च प्रतीची जी कार्यक्षमता जी आहे कंपनी बाजारपेठेत जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी सतत चढाओढ करते. ही चढाओढ कार्यक्षमतेची असते. प्रत्येक कंपनी आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत असते. त्यामुळे कंपनीचे उत्पन्न वाढते व कंपनी लाभांश वाटप चांगल्या दराने करते. अंतिमतः कंपनीचे मालमत्तेचे वास्तव मूल्य हे पुस्तकी मूल्यापेक्षा अधिक प्रमाणात आहे असं दिसून येतं. म्हणजे यामध्ये कंपनी जी आहे या कंपनीचं लाभांश वाटपाचं चांगलं प्रमाण असल्यामुळे कंपनीचं मालमत्तेचं वास्तव मूल्य हे पुस्तकी मूल्यापेक्षा अधिक असल्याचं दिसून येतं. त्यानंतर तिसरं कारण आहे लाभांशाचे पुरोगामी धोरण. कंपनीच्या अल्प भांडवलीकरणामागे
कंपनीच्या लाभांशाचं पुरोगामी धोरण दिसून येतं. अशी कंपनी आकर्षक दराने लाभांश वाटपापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये राखीव निधी निर्माण करते. या निधींचा हेतू मालमत्तेची पुनर्स्थापना सुलभतेने करावे हा असतो. दीर्घकाळामध्ये हे धोरण कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणात वाढ घडवून आणतं. नफ्याचे प्रमाण जर वाढलं तर कंपनीच्या वास्तव मूल्य आपोआप वाढत जातं. म्हणजे लाभांशाचं पुरोगामी धोरण कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्यामुळे कंपनी आकर्षक दराने लाभांश वाटपापेक्षा राखीव निधी निर्माण करण्यावर भर देते. या निधींचा हेतू राखीव निधी आपण मालमत्ता पुन्हा खरेदीसाठी किंवा पुनर्स्थापनेसाठी राखीव निधी जमा केले जातात. दीर्घकाळामध्ये हे धोरण कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणात वाढ घडवून आणतं. नफ्याचं प्रमाण वाढलं तर कंपनीच्या मालमत्तेचं जे वास्तव मूल्य आहे हे आपोआप वाढत जातं. चौथं कारण आहे व्यापारातील चढउतार. व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यापार चक्राचे परिणाम कमी अधिक प्रमाणात जाणवत असतात. जेव्हा कंपनीचे उत्पन्न प्राप्तीत लक्षणीय बदल होतात, मंदीकडून तेजीकडे असा जेव्हा व्यवसायाचा प्रवास होतो त्यावेळी कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. व्यापारामधील जे चढउतार जे आहे, व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यापार चक्राचे जे काही कमी अधिक प्रमाणात जे परिणाम जाणवत असतात तेव्हा कंपनीच्या उत्पन्न प्राप्तीत लक्षणीय असे बदल होतात. मंदीकडून तेजीकडे असा जेव्हा व्यवसायाचा प्रवास होतो त्यावेळेला कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये जी कंपन्या ज्या असतात तेजीकडून मंदीकडून जेव्हा तेजीकडे जातात त्यांच्या व्यापाराची चांगली भरभराट होते. अल्प भांडवलीकरणाच्या कमी भांडवलीकरणाच्या माध्यमातून कंपनी मंदीच्या अवस्थेतून तेजीकडे अवस्थेकडे देखील जाताना दिसून येते. तेव्हा कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. त्यानंतर पाचवं कारण आहे भांडवल उभारणीतील अडचणी. मंदीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा आवश्यक ते भांडवल उभारताना अडचणी येतात, तरी कंपनीला कामकाज चालू ठेवावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये अल्प भांडवलीकरण होऊ शकतं. म्हणजे अचानक जर बाजारपेठेमध्ये मंदी जर आली, मंदीच्या कालावधीमध्ये कोणी भांडवल द्यायला तयार नसतं, अशा परिस्थितीमध्ये कामकाज मात्र चालूच ठेवावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये अल्प भांडवलीकरण होऊ शकतं. आणि सहावं कारण आहे भाग भांडवलावर मर्यादा ठेवणं. बऱ्याच वेळा एखादी कंपनी भाग विक्री करताना भागाच्या संख्येवर नियंत्रण ठेवते आणि मर्यादित भांडवल व्यवसायात उभं करते. अशाही ठिकाणी अल्प भांडवलीकरणाची स्थिती होऊ शकते. म्हणजे भाग भांडवलावर जी काही मर्यादा आहे ही मर्यादा निर्माण केल्या गेल्यामुळे बऱ्याच वेळा एखादी कंपनी भाग विक्री करताना भागांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते आणि या भागांच्या संख्येवर नियंत्रण ठेवल्यामुळे मर्यादित भांडवल व्यवसायात येतं आणि अल्प भांडवलीकरणाची स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे कमी भांडवलीकरणाची 6 प्रकारची कारणं आपण बघितली. कमी भांडवलीकरण, ज्याला आपण न्यून भांडवलीकरण किंवा अल्प भांडवलीकरण असं आपण म्हणतो. अधि भांडवलीकरण जे आहे याला आपण ओव्हर कॅपिटलायझेशन किंवा अधि भांडवल असं आपण म्हणतो. या दोन्ही ज्या कन्सेप्ट आहे एकमेकांच्या विरुद्ध आहे. या संदर्भात आपण बरीचशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे. अधि भांडवलीकरण आणि न्यून भांडवलीकरण या दोन्ही ज्या संकल्पना आहेत ह्या त्या व्यवसायाच्या दृष्टीनं घातक आहेत. त्याचा मोठा परिणाम कंपन्यांवर होऊ शकतो. याच्यातून बाहेर काढण्यासाठी देखील काही उपाय या ठिकाणी आहेत. आता या कमी भांडवलीकरणाचे कंपनीच्या आर्थिक धोरणावरती काय परिणाम होतात, तसेच कमी भांडवलीकरणाच्या ज्या काही उपाययोजना आहे, कारण की एखादा आजार झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जसा उपाय करावा लागतो तसं अधि भांडवलीकरण किंवा न्यून भांडवलीकरण याचा कंपनीवर जो काही झालेला जो परिणाम आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी देखील उपाययोजना कराव्या लागतात. त्या आपण विस्तृतपणे पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे.
पुढील भाग पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.